रायगड लोकसभा निवडणुकीची रंगत वाढली असून येथे महायुतीतर्फे सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासोबत आहे. ही दुहेरी लढत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ येतात तेथील विद्यमान आमदार हे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना केला. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे 2 लाखाच्या फरकाने निवडून येतील असे विश्वासाने मधुकर पाटील म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी शेकापवरही टीका केली. लोकसभेची निवडणूक आहे आता, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेब उभे आहेत, त्यांच्या विरुद्ध प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून गीते साहेब आहेत. तसं पाहिलं तर गीते 6 वेळेला निवडून आले, 2 वेळेला मंत्री राहिले, पण हवं तसं काम त्यांनी जिल्ह्यामध्ये उभा करू शकले नाही. त्यामुळे यावेळेला जनता त्यांना नाकारणार, याच्यामध्ये काय कोणी भविष्य सांगायची काय आवश्यकता नाही. आता एकंदर सगळा चाललेला कामकाज पाहिला तर भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मनसे आहे, नंतर बाकी जोगेंद्र कवाडे गट आहे, आठवले साहेबांची हे आहे, या सगळ्या संघटना आहेत किंवा ही सगळे जे पक्ष आहे यांची मिळून जी एक महायुती झालेली आहे. आणि या महायुतीच्या माध्यमातून साधारणतः 2-1 लाखाच्या फरकाने साहेबांची सीट लागेल अशी मला तरी खात्री आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आता जे गीते साहेबांच्या बाजूने उभे आहेत किंवा त्यांना मदत करतात, त्याच्यामुळे त्यांना ते बोलायला पाहिजे. शेवटी कार्यकर्त्यांना एक उमेद येण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला या गोष्टी करायला लागतीलच. कारण त्यांचे कार्यकर्ते आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहिले तर बरेचसे कार्यकर्ते हे त्यांना सोडून जायला लागलेले आहेत. मुरुडमध्ये गेले, बाकी हासला असेल, श्रीवर्धन असेल, रोहा असेल, या सगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते असते शेतकरी कामगार पक्ष सोडून हे जे आता मोठे पक्ष आहेत यांच्या संघटनेमध्ये यायची त्यांनी सुरुवात केलेली आहे, पक्षामध्ये यायची. आणि आता तर मला समजलंय की अजून एक मोठा भूकंप शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत होणार आहे. साधारणतः 400-500 कार्यकर्ते प्रमुख जे आहेत शेतकरी कामगार पक्ष यांचा सुद्धा प्रवेश लवकरच होईल. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष काय बोलते याचा विचार आम्ही जरूर करतोय. त्या दृष्टीने आमची सुद्धा पावलं पडलेली आहेत. त्यामुळं विजय हा नक्की साहेबांचा होईल आणि तो 2 लाखाच्या फरकानेच होईल. ते नेते आहेत ते, आणि कसं आहे शेतकरी कामगार पक्षाची आज जी जिल्ह्यामध्ये वाताहत होताना ते बघतात, त्याच्यातून त्यांना ते नैराश्याने काय टीका करणं अपरिहार्य आहे. कारण ते करणं गरजेचं आहे. त्यांना ज्या पद्धतीने पक्ष फुटतोय, लोक सोडून चाललीत, ते बघून त्यांची ती टीका वाढलेली आहे असं मला तरी आता वाटतं. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.